वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज मी चालली आहे एका नवीन प्लेसला. ॲक्च्युली ही प्लेस ऑस्ट्रियामध्येच आहे आणि जेव्हा मी ऑस्ट्रियाला यायचं ठरवलं तेव्हा ही पहिली प्लेस होती जी माझ्या बकेट लिस्टमध्ये होती. ही जगातली सगळ्यात ब्युटिफुल प्लेस आहे आणि त्या प्लेसचं नाव आहे हॉलस्टॅट ऑस्ट्रिया म्हणून. म्हणजे इतके कलरफुल हाऊसेस प्लस त्याचा लेकचा व्ह्यू आणि एकदम क्लिअर क्रिस्टल वॉटर, सेम असं काइंड ऑफ पोस्टकार्ड टाईप वाईब देते. आणि म्हणजे असं एवढं भारी त्याचं आर्किटेक्चर आहे प्लस त्याचे साईडचे जे माउंटन्स आहेत त्यामुळे ते खूप अनरिअल दिसतं. प्लस तिकडे जायच्या आधी मी अजून एका ठिकाणी जाणार आहे, मिल्क आल्स म्हणून, की ऑस्ट्रिया फक्त म्हणजे व्हिएनाला आपण येतो तेव्हा बघतो की हिस्ट्री आर्किटेक्चर एवढं नाही आहे, त्याचे आल्प्स पण खूप सुंदर आहेत. तर मग त्याचा तसाच एक स्टनिंग व्ह्यू आहे मिल्क ॲबी म्हणून. तर त्या ॲबीच्या इथे खूप मस्त व्ह्यू आहे. तर पहिल्यांदा तो कवर करणार आहे, मग हॉस्पिटलला जाणार आहे. आणि मी जस्ट तुम्हाला लुक दाखवत आहे मला. This is my outfit for the today. So ऑस्ट्रियाचा each and every corner feels magical because ही बिल्डिंग नॉर्मल एक कॉर्पोरेट बिल्डिंग आहे, ती पण एवढी भारी स्ट्रक्चर बनवलेलं होतं. अँड दिस इज द स्क्वेअर जिथे गेट युअर गाईडवाले जी लोकं आहेत ते तुम्हाला पिकअप करतात आणि सेम पॉईंटला तुम्हाला ड्रॉप करतात. खूप जास्त टुरिस्ट असल्यामुळे त्या दिवशी त्यांची बस होती, बट ते सेम पॉईंटला तुम्हाला ड्रॉप करतात. अँड दिस इज द व्ह्यू यू गेट वॅन यू आर गोईंग टू मिल्क ॲबी. खूप ब्युटिफुल व्ह्यूज आहेत, मी खूप थोडेसेच कॅप्चर केलेत बट स्टील. आणि एंट्री केल्या केल्या असं तुम्हाला ब्युटिफुल असं फाउंटन दिसेल. अँड दिस इज द एंट्री गेट, जे पूर्ण त्यांनी येलो कलरचं आर्किटेक्चर मेंटेन केलेलं आहे. आणि एवढं छान वाटतं इथे वॉक करायला. आणि प्लस ते गाईड आमच्यासोबत होते, ते फुल इन्फो देत होते, त्याच्यामुळे तुम्हाला ॲज सच रिसर्च करून वगैरे यायची गरज पडत नाही. इथे लायब्ररीमध्ये जायला फी आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला अर्ली तिकीट बुक करावं लागतं. म्हणजे याच्याकडे बघून ना असं बिलीफ नाही होते की दिस इज 930 इयर्स ओल्ड, म्हणजे एवढं जुनं आहे हे, बट स्टील वेल मेंटेन्ड आहे. आणि इथे ॲक्च्युली एक लायब्ररी आहे आणि चर्च पण आहे. चर्च तर इनसाईड एवढा प्रिटी आहे, तर तुम्ही बघू शकत असाल की एव्हरीथिंग इज इन गोल्ड आणि प्रत्येक कलर त्याला असं कॉन्ट्रास्ट करतो आहे. आणि वर जे सिलिंगला त्यांनी आर्ट बनवलेलं आहे ते ॲक्च्युली खूपच प्रिटी दिसतं. आम्हाला एका साईडनी एंट्री मिळाली, त्यामुळे फक्त हा एवढा व्ह्यू होता. जर तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर तुम्ही फुल वेळ तिथे थांबू शकता आतमध्ये एंट्री घेऊन. आणि बेसिकली ही एवढी ब्युटिफुल स्ट्रक्चर हे युनेस्को हेरिटेज साईट म्हणून डिक्लेअर केलेलं आहे. सो इथे 1-2 तास तुम्ही निवांत आजूबाजूचं नेचर एन्जॉय करू शकतात, बिकॉज हे फुल डोंगरामध्ये आहे. सो त्यामुळे व्ह्यूज वगैरे खूप मस्त आहेत. देन त्याच्यानंतर आम्ही नेक्स्ट डेस्टिनेशनसाठी निघालो, जी होती साल्सबर्ग. बट पूर्ण ऑस्ट्रियामध्ये एव्हरीथिंग इज कवर्ड इन लाईक माउंटन्स अँड ग्रीनरी. सो ते बघायला खूप छान वाटतं. टू एक्सप्लोअर द साल्सबर्ग. साल्सबर्ग ही ऑस्ट्रियामधली सेकंड मोस्ट ब्युटिफुल आहे, कारण की फर्स्ट तर आय विल गिव्ह अ प्रेफरन्स टू हॉलस्टॅट ओनली बिकॉज ते आहेच तेवढं ब्युटिफुल. देन साल्सबर्ग इज लाईक व्हॉट यू से, म्हणजे स्ट्रीट, माउंटन, हिस्ट्री सगळ्यांचं कॉम्बिनेशन आहे. म्हणजे मॉडर्न टच विथ नेचर फील असं जे होतं ना, तशा काइंड ऑफ त्याच्यामध्ये. प्लस त्यांचं ते म्युझिकल काय म्हणतात, म्युझिकलचं याच्याशी पण त्यांचा खूप संबंध आहे. बिकॉज दिस इज अ बर्थ प्लेस फॉर माझार्ट म्हणून, जो खूप म्हणजे असा फेमस वाला म्युझिशियन होता. सो आज ते आपण एक्सप्लोअर करूयात. सो आफ्टर ट्रॅव्हलिंग फॉर अराउंड 2 or 3 hours त्यानंतर आम्ही फायनली साल्सबर्गमध्ये पोहोचलो. साल्सबर्गमध्ये पोहोचल्यानंतर बेसिकली ते तुम्हाला 1 तास पूर्ण सिटीत एक्सप्लोअर करतात, ते तुमच्यासोबत असतात. आणि तिथे गेल्यावर तुम्हाला दुसरा एक गाईड जो गाईड करतो की फुल साल्सबर्गची हिस्ट्री वगैरे सांगतील. सो 1 तासामध्ये ते तुम्हाला हिस्ट्री वगैरे सांगतात. अँड देन बेअरली दे गिव्ह यू अराउंड हाफ ॲन आवर टू एक्सप्लोअर बाय युअर सेल्फ. सो मला ते एवढं वर्थ इट नाही वाटलं. बट ॲज युजल मी सगळी प्लॅनिंग गेट युअर गाईड थ्रू केली होती. सो इवन इन केस जर तुम्ही हे वाला प्लॅन घेत असाल तर आय वूड सजेस्ट टू रिथिंक अगेन, बिकॉज ही प्लेस एवढी छान आहे की तुम्ही स्वतः ते एक्सप्लोअर करू शकता.
सो जसं आम्ही सिटी एक्सप्लोअर करायला लागलो तेव्हा आम्हाला कळालं की दिस इज द प्लेस जिथे फेमस म्युझिक कंपोजर जे होते मॉझार्ट म्हणून, ती त्यांच्या ॲक्च्युली बर्थ प्लेस आहे. त्यांचं एक सेपरेट बिल्डिंग देखील आहे जी तुम्हाला पुढे व्लॉगमध्ये दिसेलच. बट त्या सिटीला म्हणजे साल्सबर्ग का म्हणायचं बिकॉज इट इज कॉल्ड ॲज अ सॉल्ट फॉरेस्ट. आणि सॉल्ट फॉरेस्ट म्हणायचं पण एक मिनिंग होतं बिकॉज आधी इथे फक्त सॉल्टचे ट्रेड केले जायचे आणि त्या सॉल्टच्या ट्रेडच्या बेसिसवरच त्यांना खूप जास्त प्रॉफिट व्हायचं आणि त्याच्यातनं त्यांचा मेन इन्कम होता. सो त्यामुळे साल्सबर्ग हे असं त्याला नाव पडलं. अँड दिस इज देअर हिरो स्क्वेअर, जिथे त्यांचे सोल्जर्स वगैरे त्यांच्या याच्यासाठी त्यांनी एक काइंड ऑफ स्टॅच्यू और फाउंटन म्हणू शकता तुम्ही, असं ते मेन स्क्वेअरमध्ये बनवलेलं आहे. सो हा पूर्ण स्क्वेअर खूप ब्युटिफुल आहे. वेगवेगळे स्ट्रक्चर्स आहेत आणि तिथून पुढे थोडं चालत गेल्यानंतर अराउंड 4 to 5 मिनिट्सच्या डिस्टन्सवर तुम्हाला एक स्टॅच्यू दिसेल. आणि हा स्टॅच्यू ॲक्च्युली मॉझार्ट नाही आहे. खूप लोक हे गैरसमज करून घेतात की माईट बी दिस इज अ मॉझार्ट प्लेस, बट दिस इज नॉट अ मॉझार्ट प्लेस. तो इथे जो सर्कलवर तो माणूस उभा आहे तर दॅट इज ॲक्च्युली एका जर्मन आर्टिस्टनी बनवलेलं एक आर्ट पीस आहे. दॅट डिफाईन्स की ऑर्डिनरी पर्सन, बिकॉज त्या माणसाचे कपडे खूप ऑर्डिनरी आहेत. नॉर्मल शर्ट आणि पॅन्ट आहे ज्याच्यामध्ये तो त्या ग्लोबवर गोल्डन कलरच्या उभा आहे. दॅट डिफाईन्स की इफ ऑर्डिनरी पर्सन डिसाईड की त्याला पूर्ण वर्ल्डवर रूल करायचं की वर्ल्ड त्याच्या अकॉर्डिंगली हे करायचं तर तो करू शकतो. तर एवढं छान मीनिंग आहे की तुम्ही तिथे जाऊन म्हणजे फोटो वगैरे क्लिक करू शकता. बट दॅट इज नॉट मॉझार्ट. आणि हे जे तुम्हाला स्क्वेअर दिसत असेल तर या स्क्वेअर हे लिटरली आजूबाजूच्या बिल्डिंग्स आहेत ते 16 to 17 सेंचुरीजमधले आहेत. आणि इथे दरवर्षी अराऊंड क्रिसमसच्या अराऊंड इथे क्रिसमस मार्केट असतात, वेगवेगळे फ्लूज असतात. सो क्रिसमसच्या वेळेस हा पूर्ण स्क्वेअर एवढा क्राऊडेड असतो की यू कांट इमॅजिन. आणि त्याचसोबत जर तुम्ही साऊंड ऑफ म्युझिक हा जो फेमस मूवी आहे तो जर बघितला असेल तर यू विल रेकग्नाइज की आत्ताच्या व्लॉगमध्ये तुम्ही खूप सारे जे स्पॉट बघितलेत ते ऑलरेडी म्हणजे त्या स्पॉटवर त्या मूवीची शूटिंग झालेली आहे. सो जे आमचे ट्रॅव्हल गाईड होते ते आम्हाला प्रत्येक प्लेसवर सांगत होते की हा पर्टिक्युलर सीन इथे शूट झाला आहे किंवा तिथे शूट झाला आहे. बट इन जनरल ते स्ट्रक्चर एवढे छान होते बघायला की म्हणजे तुम्ही खूप वेळ तिथे बसू शकता. बट आम्ही गाईडसोबत असल्यामुळे आम्हाला कंटिन्युअसली त्यांना फॉलो करायला लागत होतं. आणि इथे मार्केटमध्ये तुम्हाला फूडसाठी पण खूप वेगवेगळे ऑप्शन मिळून जातात विच इज ॲट अ व्हेरी चीपर प्राईस. अँड दिस इज द बर्थ प्लेस ऑफ मॉझार्ट, द फेमस म्युझिक कंपोजर. सो लोक हे बघायला खूप म्हणजे उत्साहाने इथे आलेले होते. आणि मी जसं तुम्हाला ऑस्ट्रिया मीन्स साल्सबर्गचं एक्सप्लेनेशन दिलं होतं की इट इज फुल ऑफ सिटी वाईब्स, माउंटन, रिव्हर्स. सो त्यामुळे हे खूपच बघायला छान वाटत होतं. आणि इकडे हा लव्ह ब्रिज आहे. सो ॲबीनंतर आम्ही डिरेक्टली साल्सबर्गला आलो. हॉलस्टॅट लास्ट स्टॉप होता आणि गेट युअर गाईड थ्रू केलं. सो ते 1 तास तर त्यांनीच फिरवलं. जस्ट 15 मिनिटासाठी त्यांनी हे दिलं आहे. आता म्हणशी की पॅलेस बघायचं आहे, सुविनियर घ्यायचं आहे, खायला घ्यायचं आहे. सो खूप पळवतं आहे इथे ॲक्च्युली. सो सेकंड डेचं मला नाही वाटत एवढं रिलॅक्सिंग आहे. फर्स्ट डे खूप रिलॅक्सिंग होता पण सेकंड डे नाही आहे. आणि आत्ता इथे आम्ही एका पॅलेसच्या इथे आलो आहे. ते गार्डन आहे काइंड ऑफ. इट लुक नाईस. आणि मागे जे फाउंटन आहे. सो हे ब्युटिफुल गार्डन आणि पॅलेस हे एका प्रिन्सनी बनवलेलं. सो ते पॅलेस आहे ते अजून त्यांच्याकडेच बिलॉंग करतं. पण पूर्ण समोरचं जे गार्डन आहे ते त्यांनी टुरिस्टसाठी ओपन केलेलं आहे. आणि ॲक्च्युली तो जो मूवी आहे साऊंड ऑफ म्युझिक त्याच्यामधलं एक सॉन्ग इथे शूट झालेलं होतं. त्यामुळे लाखोनी लोक इथे दरवर्षी हे बघायला येतात. आणि एवढं ब्युटिफुली त्यांनी मेंटेन केलेलं आहे. आणि या पॅलेसच्याच एक्झॅक्टली मागच्या साईडला देखील अजून एक गार्डन आहे. सो त्या गार्डनला जाताना असे तुम्हाला वेगवेगळे फाउंटन्स आणि स्टॅच्यू दिसतील. सो त्या मूवीमधलं डो रे मी हे सॉन्ग हे इथे शूट झालेलं होतं. सो थोडी नौटंकी करणार तो बनता आहे बिकॉज मला त्यांनी सांगितलेलं की ॲक्च्युली या स्टेअर्सवरनं ते वॉक करत वगैरे येतात. सो आय वॉज थिंकिंग की ठीक आहे थोडा नाटक करणार तो बनता आहे. आणि गार्डन एवढं ब्युटिफुल होतं, एवढे कलरफुल फ्लॉवर्स होते तिथे. सो हे सगळं बघितल्यानंतर आय हेडेड बॅक बिकॉज माझ्याकडे जस्ट अर्धा तास होता. बट हे व्ह्यूज खूप प्रिटी होते म्हणजे असं जायची इच्छा होत नव्हती. आणि ही ती स्ट्रीट आहे जिथे त्या स्ट्रीटमधले जे वरचे बोर्ड्स आहेत
ते त्या बोर्डसाठी खूप फेमस आहे, अशीवाली स्ट्रीट आहे. सो त्यानंतर आम्ही निघालो आमच्या फायनल डेस्टिनेशनला, विच इज हॉलस्टॅट. सो मला खूप लोकांनी सांगितलं होतं की जर तुम्हाला स्वित्झर्लंडसारखे व्ह्यूज हवे असतील आणि स्वित्झर्लंडसारखे वाईब हवे असेल तर हॉलस्टॅट इज अ प्लेस. अँड दॅट्स डेफिनेटली ट्रू, बिकॉज फुल वे म्हणजे मी जेव्हा खिडकीतनं बाहेर बघत होते तर सेम जे सीन मी स्वित्झर्लंडमध्ये बघितले तेच इथे होते. माउंटन, ते वुडन हाऊसेस, अशा प्रिटी रिव्हर्स वगैरे. सो फुल वे ती मी जर्नी एन्जॉय केली. सो फायनली आम्ही हॉलस्टॅटला पोहोचलो. द जर्नी वॉज अराउंड 2-3 hours, बट इट वॉज वर्थ इट, बिकॉज तिकडे आल्यानंतर जे व्ह्यूज होते किंवा ती जी लोकेशन होती दॅट वॉज व्हेरी प्रिटी. म्हणजे मग इमॅजिनही केलं नव्हतं की एक छोटंसं विलेज एवढं छान मेंटेन आणि म्हणजे एवढं छान मेंटेन केलेलं तर आहेच, बट एवढं छान मॅनेज केलेलं आहे की किती जरी टुरिस्ट आले तरी तिथे तुम्ही फ्रीली एक्सप्लोअर करू शकता आणि खूप क्वाईट वाटतं. प्लस हा व्ह्यू माउंटन्सला फुल्ली सराउंडेड लेक, जस्ट लाईक अ पोस्टकार्ड. म्हणजे ईच अँड एव्हरी पिक्चर एवढे परफेक्ट येतात इथे. आणि या हाऊसेसमध्ये म्हणजे असं माझं ड्रीम आहे की वन डे आय विल हॅव दिस, समथिंग लाईक दिस. सो हे विलेज एवढं ब्युटिफुल आहे की त्याला जगातलं मोस्ट ब्युटिफुल विलेज म्हणून डिक्लेअर केलेलं आहे. तुम्हाला बाजूला इथे छोटासा धबधबा दिसत असेल जो त्या फुल डोंगरांच्या मध्ये आहे आणि या स्क्वेअरमध्ये तुम्हाला तो व्ह्यू दिसत असेल की केवढा प्रिटी आहे. बट इथे एक फाउंटन आहे आणि त्याचं वॉटर खूप युनिक आहे. म्हणजे मी खूप ठिकाणी पाणी पिलं आहे फाउंटनचं, बट इट वॉज टेस्टिंग व्हेरी डिफरंट दॅन द ऑर्डिनरी वन. सो त्यानंतर आमच्या टूर गाईडने सांगितलं होतं की वरच्या साईडला जे चर्च आहे त्या चर्चमध्ये ॲक्च्युअल जी खूप जुन्या लोकांचे हेड किंवा त्याचे ते स्केलेटन्स ठेवलेले आहेत. सो तुम्ही तिकडे जाऊन बघू शकता. आम्ही तिकडे गेलो, बट ह्या जो व्ह्यू होता आम्ही तोच बघत बसलो आणि आमच्याकडे जास्त टाईम नसल्यामुळे आम्ही असं होते की नाही, आपण बाहेरचाच एरिया आहे तो एक्सप्लोअर करूया, बिकॉज ते बघायलाच एवढं प्रिटी वाटत होतं. आणि ऑब्वियसली एवढ्या छान व्ह्यूमध्ये तर फोटो वगैरे घेण्यात तर टाईम जातो. प्लस इथे खूप गोड असे सुव्हिनियर्स मिळत होते. आणि ॲक्च्युली या प्लेसला म्हणजे सॉल्ट इंडस्ट्रीची बर्थ प्लेस म्हणून देखील बोललं जातं, बिकॉज इकडे म्हणजे खूप चांगल्या प्राईसमध्ये, रिजनेबल प्राईसमध्ये तुम्हाला ॲज अ सुव्हिनियर तुम्ही सॉल्ट घेऊ शकता. आणि इथे लेकमध्ये तुम्हाला पेडलिंग करायला पण अलाउड आहे. सो तुम्ही रेंट करू शकता बोट, विच यू कॅन टेक इट फॉर 1 hour. अराउंड 30 or 35 euros त्याची प्राईस आहे, की डिपेंडिंग अपॉन तुम्ही कुठली बोट घेताय. बट याच्या आतमध्ये लेकमध्ये जाऊन म्हणजे बोट चालवणं इज काइंड ऑफ अनादर एक्सपिरियन्स. सो अशा पद्धतीने अराउंड 1 ते 1.5 तास हॉलस्टार्टमध्ये स्पेंड केल्यानंतर आमची रिटर्न जर्नी स्टार्ट झाली. पण जेवढी काय म्हणतात ऑन गो जर्नी होती तेवढीच रिटर्न जर्नी देखील ब्युटिफुल होती. आणि जाता वेळेस आम्ही म्हणजे विंडोच्या बाहेर बघत होतो तर एवढे प्रिटी व्ह्यूज होते की म्हणजे पूर्ण वेळ आय वॉज जस्ट शूटिंग द आउटसाईड व्ह्यू आणि ते मी व्ह्यू बघत बसलेले. त्यानंतर तुम्हाला जर हा माउंटन दिसत असेल तर हे ॲक्च्युली एक लेडी झोपली असं त्यांनी त्याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे, बिकॉज तुम्ही एक रेस्टिंग फेस बघू शकता इथे. इफ आय कॅन लाईक प्रॉपरली शो तर मी इथे असं हायलाईट करेल. सो तुम्हाला आता इथे दिसत असेल की तो प्रॉपर एक नोज, लिप्स वगैरे अशा टाईपमध्ये हा व्ह्यू आहे. सो आफ्टर दिस जर्नी त्यांनी आम्हाला सेम पॉईंटला ड्रॉप केलं. त्याच्या समोरच एक्झॅक्टली मोझार्ट कॅफे आहे. सो तुम्ही देखील इथे येत असाल तर नक्की इथे ट्राय करा, बिकॉज तिथे व्हेजमध्ये, विगनमध्ये तुम्हाला खूप सारे ऑप्शन मिळतील. सो मी हा पोटॅटो सलाड घेतलेला होता आणि माझे जे सोबत जे फ्रेंड्स होते त्यांनी फ्राईज आणि चिकन सूप वगैरे ऑर्डर केलेलं. अँड दिस इज अ व्हीगन मँगो पेस्ट्री विच वॉज व्हेरी टेस्टी. सो यू मस्ट ट्राय. सो माझी पूर्ण ट्रिप संपल्यानंतर मी डिनर केलं आणि आता पास घेतलाय. सो आता बॅक टू ब्रसेल्स, बट त्याच्यासाठी आधी वियानाच्या एअरपोर्टला जावं लागेल. सो आता मी निघते इकडनं. लेट्स सी and we'll meet in our next vlog. Thanks for watching. And don't forget to like, share and subscribe. Thanks for watching. Bye bye.